खरंच पाहे रात्रंदिवस वाट तुझी आणि पांडुरंगाला भेटण्याची आस जी आहे लवकरच पूर्ण होणार आहे। आता आपण नातेपुते इथे आलेलो आहोत आणि इथे आपण वारकऱ्यांची जे आहे लाखोंनी आता इथे काय गर्दी सध्या झालेली आहे। आज इथे त्यांचा विसावा आहे आणि त्या वारकऱ्यांशी आता आपण बोलणार आहोत। पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तर आज हा वैष्णवांचा मेळावा हा नातेपुते इथे आलेला आहे। इथे विसावा होणार आहे आणि साताऱ्यावरून जे आहे निरोप घेत इथे आले आहेत काही। आता माऊली आता माझ्यासोबत आहेत। माऊली कुठून आले? आम्ही धाराशिव जिल्ह्यात। धाराशिव, तुम्ही सगळे धाराशिवमधून आले आहेत आणि किती वर्षापासून वारी करत आहे? आम्ही याच वर्षी आलोय। सगळ्यांची पहिली वारी आहे तरी या या आजी पुढे या, पुढे या 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 लाजायचं काय? किती वर्ष झाले? 7 वर्ष झाले। 7 वर्ष झाले आणि शेती वगैरे आहे तुमच्याकडे? मग पेरणी वगैरे झाली तुमची? आणि कोण पाहत आहे मग तिकडे शेती? पोरत आहे। मला तुमच्यासोबत आले आहे का? नाही आले। आणि तुम्ही ह्या सगळ्या ज्या आपल्या माऊली आहे या धाराशिववरून आल्या आहे, तुमची पहिलीच वारी आहे, काय अनुभव आहे? छान वाटते, मस्त वाटते, छान वाटतंय, छान आनंद मिळतो। आणि पांडुरंगाच्या चरणी काय मागणार आहे? सर्व जनता सुखी ठेव, सर्व जनता सुखी ठेव। तुम्ही काय मागणार आहे? आम्ही तीच मागणार, तेच मागणार आहे। एक सगळ्यांचं इथे एक कॉमन आपल्याला हे दिसतं की हे आपण नेहमी म्हणतो की माझं हे बरं होऊ दे, माझं ते बरं होऊ दे, आमच्या तब्येती ठीक होऊ दे, पण इथे सगळ्यांच्या इथे काय सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि हे हाच जो निस्वार्थ भाव आहे। माऊली तुम्ही 7 वर्षापासून वारी करताय, कसा अनुभव आहे? चांगला वाटतो अनुभव आणि अशीच वारी घडावी आम्हाला, अशीच वारी घडावी। आणि पांडुरंगाच्या चरणी तुम्ही काय मागणार? काय नको, सगळे सर्व जग सुखी राहावं, आम्हाला बी घरी पोच करावं सुखी। किती वर्ष किती वयाचे आहे तुम्ही? 60 असेल। पाय वगैरे दुखणार नाही इतक्या लांबपर्यंत? काय नाही दुखत नाही, काय नाही, गोळी नाही, औषध नाही, काय नाही, ठणठणीत आहे, ठणठणीत आहे। आपण पाहतो इकडे पण आहेत ताई, तुमची पण पहिली वारी आहे? माझी दुसरी वारी। तुमची दुसरी वारी आहे। तुमचा अनुभव कसा आहे वारी? छान आहे, छान आहे। घरी तुम्ही सगळेच आले की तुम्ही चालय फक्त? मीच एकटी आले। तुम्हीच आता दरवर्षी काय मागणार आहे पांडुरंगाला सगळी सुखी ठेव म्हणून मागणार, सगळ्यांना सगळं सुखी ठेव, सगळे उदय अभंग वगैरे आता होऊन जायचं काय? आनंद लुटू दे ह्या वारीचा, म्हणून आनंद घेतो। आनंद घेता मग एखादी अभंग? विष्णुमय जय ग वैष्णवांचा धर्म, 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 भेदा भेद ब्रह्म अमंगळ, भेदा भेद ब्रह्म अमंगळ, आई काजे तो मी भक्त भागवत, 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 कराल ते हित सत्य करा, 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 आई काज तो मी भक्त भागवत, आई काज तो मी भक्त भागवत, कोणाही जीवाचा न घड मत्सर, वर्म वर्मेश्वर पूजनाचे, कोणाही जीवाचा न घड मत्सर, वर्म वर्मेश्वर पूजनाचे, आई काज तो मी भक्त भागवत, 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 कराल ते हित सत्य करा, कराल ते हित
हित सत्य करा कराल ते हित सत्य करा कराल ते हित सत्य करा आई काज तुम्ही भागवत आई काज तुम्ही भक्त भागवत तुका म्हणे का देहाचे अवयव 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 सुख दुःख भोग जीवा पावे 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 आई काज तुम्ही भक्त भागवत 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 कराल ते हित सत्य करा 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 आई काज तुम्ही भक्त भागवत आई काज तुम्ही भक्त भागवत रामकृष्ण हरी. माऊली, मला एक विचारायचं वाटते, आता तुम्ही आलाय एकटं तुम्ही सगळे आलाय वारीसाठी जाताय, घरी तुमचे मालक आहे मुलं बाळ आहे, मग ते कोण पाहत आहे तिकडे? सुना सुना खूप चांगल्या भेटल्या तर या सगळ्यांना सुना आहे बघा, सुना आहे आणि आता सुनांच्या काय म्हणते भरोशावर तुम्ही घर सोडून आलाय पूर्ण आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायला चाललंय, पांडुरंगाच्या भेटीला चाललंय आणि त्या पांडुरंगाला भेटण्याची बोला माऊली काय म्हणता? आमच्याच आहे त्या माऊली यांच्यातच आहे. तुम्ही कुठे गेले होते आता? अच्छा, सगळ्या इकडे या सगळ्या माऊली ज्या आहे अर्ध्या इथे होत्या तिकडे होत्या. तुम्ही काय म्हणता माऊली? इकडे या इकडे या तुम्ही किती वर्षापासून वारी करत आहे? दुसरी वारी आहे. आणि वारीचा अनुभव कसा आहे तुमचा? वारीचा अनुभव कसा आहे? कसं वाटतंय? चांगलं वाटतं. तुम्ही एकटंच आलाय? मालक आले सोबत? मालक नाही आले. मुलं बाळा सगळे घरी ठेवून आले तुम्ही? मग आता घरी कोण पाहणार? तुम्ही पांडुरंगाला भेटायलाच आला? आहे की सगळे सून लेक नातरुंड म्हणजे सगळ्या आपण इथे पाहतो या सगळ्यांनी त्यांचे घरदार सगळ्या सुनांच्या भरोश्यावर केला आणि त्या पांडुरंगाच्या चरणी निस्वार्थ भावनेने जे आहे ते जात आहे. आणि आपण अशाच वारीच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्या सहपात्र नवराष्ट्राची आषाढी वारी. रामकृष्ण हरी. राम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोले पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. किती वर्षांपासून वारी करते? मी वर्षाच्या 12व्या वर्षापासून करतो. वयाच्या 12व्या वर्षापासून तरी माझी 52वी वारी आहे. आणि वारीचा काही अनुभव? वारीचा अनुभव म्हणजे सर्व जे धर्तीवर जे नाही, जे स्वर्गलोकामध्ये नाही ते धर्तीवर आहे. संतांनी जे अक्षर ब्रह्म तयार केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासाचे आणि ते सगळं हे काय आनंद कळतो. तर नामाच्या चिंतने जे आहे
ते आपल्याला मोक्ष कशाला म्हणतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कसं आपल्याला दूर जाता येईल आणि आपल्याला सच्चिदानंद ब्रह्मलीन कसं होता येईल यासाठी ही वारी आहे. आणि हे संत सज्जनाने आणि ज्ञानेश्वर तुकोबाने जे केलेले हे स्वर्गलोकापेक्षा आनंदमय वातावरणचं ब्रह्मस्थिती जे आहे, जे परब्रह्म ज्याला म्हणतात, ते संताच्या संगतीमध्ये कळतं. माऊली आहे, माऊली तुमचा काय अनुभव आहे वारीचा? काही नाही, मी दरवर्षी येते वारीला. दरवर्षी येते. आणि पांडुरंगाच्या चरणी काय मागणार? काय आहे तर लोकांवर असे हे येऊ नये, संकट येऊ नये, समाधान सगळ्यांना मिळावं हेच. आणि कुठनं आले? संभाजीनगर. संभाजीनगरवरून आले. आणि तुम्ही? आम्ही परळी वैद्यनाथ आणि मी VMS विश्वमानव संहिता आणि संत वैभवाचा संविधान भारती या नात्याने भारत सरकारचा गौरव केलेला मी संविधान वारकरी आहे. आणि संविधान वारकरी असल्यामुळे आमचा पुढचा संकल्प खूप चांगला आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही अमृततुल्य रामजीवन जल निर्मिती करण्याचा संकल्प आमचा पुढचा आहे. यासाठी आम्ही वैष्णव संप्रदायाच्या माध्यमातून आणि संत ज्ञानेश्वरांच्या तुकोबाच्या माध्यमातून जे स्वर्गलोकामध्ये अमृत नाही ते अमृत आहेच आहे. अमृतावाने गोड नाम तुझे देवा. पण आता नदी आणि आमच्या महाराष्ट्रातून पाणी वृक्षाच्या माध्यमातून अमृत असं तयार करू. या तिन्ही लोकांमध्ये आमच्या पाण्याचा नंबर 1 पहिला नंबर येईल. बिलकुल. आणि खूप खूप चांगला विचार आहे. इकडे पण आहेत. तुम्ही कुठून आलात? या पुढे या पुढे. आम्ही नांदेडून आल्यात. नांदेडून आले आहे. किती वर्षापासून वारी करताय? आमची खूप पहिलेपणापासून सासू सासरे करीत गेले. आता मालक येत गेले. हो, आता आम्ही करतो. काय वारीचा अनुभव काय काय खास वाटलं वारीत तुम्हाला? आम्हाला वारीत हेच खास वाटते. आम्हाला दुसरं काहीच नको. नाही चालल्यावानी वाटायला, नाही चालल्यावानी वाटाले. अरे बापरे. सगळं तुम्ही पांडुरंगाच्या संध्याकाळच्या 3 पासून सुख समाधान वाटतं एकदम. मनाला एकदम सुख समाधान वाटतं. पुढेही वारी करत राहणार. ठीक आहे. एक माझा इथे वक्तृत्व घेऊन घ्या. आणि माऊली आत्ता माझ्यासोबत आहे. किती वर्षापासून पालखी तुम्ही वारी करताय? आमचे मला कळत नाही त्या वर्षापासून करतोय. अरे बापरे. म्हणजे बरेच वर्ष. आता वय किती तुमचं? माझं 78 वय. कुठनं आले तुम्ही? पंढरपूरहून आले. आळंदीहून आले. आळंदीहून आले. आता पंढरपूर पर्यंत तुम्ही चालत जाणार. आता तुमचा इतके वर्ष तुम्हाला झाले आहे, काय अनुभव काय आहे तुमचा वारीचा? अनुभव असल्याशिवाय मी वाऱ्या करतो. अनुभव आला म्हणून वाऱ्या करतो. काय गोड असा चांगला अनुभव काय? हो, चांगला पाहिजे. काय सुख समाधान प्रपंचात त्याच्यात आपलं समाधान आहे आपलं. आणि आता पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हाल. काय मागणं काय पांडुरंगाकडे? काय ना हाय असं ठेव म्हणायचं आपण. बाकी काय करायचं आपलं. सुखी ठेव बा. आपण पाहतोय की इथे आपण जितकेही लोकांना भेटलं त्यांना कुठलं आपण म्हणतो की माझं हे होऊ दे, माझं बरं होऊ दे, माझं तब्येत होऊ दे, असं काहीच नाही. निस्वार्थ भावनेने जे आहे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. काय बोलतं माऊली? हा, बरोबर आहे. आणि इकडे पण आहे. तुम्ही किती वर्षांपासून वारी करता? ह्या वर्षी नवीनच आहे. नाही, पहिली वारी आहे म्हणजे. आणि पहिल्या वारीचा अनुभव कसा वाटतोय? बरं आहे, छान आहे. सगळ्यापेक्षा चांगलं आहे. मस्त हसत खेळत मजा करत तुम्ही पांडुरंगाच्या चरणी चालले. तुमचं काय मागणं आहे? आपली काय नाही, त्यांच्यासारखं सुख समाधान मिळेल. बाजार काय देऊन घेतली किती पुरायचं आहे. इकडे पण आपण युगात काय सांगायला जो किती वर्षाचे तुम्ही? 5-7-8 वर्ष झाले करते. आणि वारी किती वर्षापासून करत आहे? 8-9-10 वर्ष लागोपाठ करते मी. शेती वगैरे आहे का तुमची? होय, शेती आहे. पेरणी करून आले? होय, पेरणी आता करून. तिकडे कोण लक्ष ठेवेल? बायका पोरं आहे ती आपली. बायका पोरं आहे. आता तुम्ही पंढरीच्या चरणी नतमस्तक व्हायला. आणि काय मागणे आहे? काय ना आपली मागणी देवाला पण नीट राहू दे, नीट जाऊ दे, सुखी खाऊ दे, सुखी राहू दे. दुसरं काय मागणं? बिलकुल. कुठलाही ऊन वारा पाऊस याची कुठलीच काळजी नाही. आणि निस्वार्थ भावनेने हा वैष्णवांचा मेळा जो आहे, वारकरी जे आहे पंढरीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जाता इथेही आहे. काय सांगाल माऊली? काय नाही, 15 वर्ष झाले वाऱ्या करतोय मी. वाऱ्या करत करत चालू आता पंढरपूरला. काय वारीचा अनुभव कसा आहे? अनुभव चांगला आहे ना, एकदम चांगला आहे. म्हणतात पुन्हा जातोय ना, म्हणूनच चाललंय. आणि काय मागणं आहे? काहीही मागणं नाही. देवाला काय मागायचं आहे? आपल्याला दिलं हीच मोठं आहे भाग्य. आपण या जन्म दिलाय ना, तोच भाग्य आहे. दुसरं काय मागायचं आहे? बिलकुल बिलकुल. तुम्ही काय सांगता काका? काय आम्ही ह्या वर्षी नवीनच आहे. नवीनच आहे. पहिली पालखी आहे. आणि पहिल्या पालखीचा अनुभव कसा आहे? कसं वाटतंय? 1 नंबर झाले. त्याच्यामुळे काय आहे, हाय लेवल व्यवस्थित आहे. आता चालत जाणार. पहिलीच वारी आहे. इतक्या दूरपर्यंत चालत जाणार. पहिली पूर्ण सगळं पांडुरंगाला दिलं की बाबा तू वारी करून घे आमची व्यवस्थित. व्यवस्थित.
इकडे पण आहे. तुम्ही काय काय सांगाल का, तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव ही पहिलीच वारी आहे माझी पहिलीच वारी आहे आयुष्याची. आणि कसं वाटतंय वारी, पहिली वारी पहिली चालत? वारी म्हणजे चांगली वारी. चांगली वारी. आणि पांडुरंगाच्या चरणी काय मागणार आहे? काही सुद्धा नाही, हाही असंच चालत राहू दे म्हणून सांगायचं. बिलकुल बिलकुल. आज इथे विसावा आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सुखाचा जो भाव आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि निस्वार्थ भावनेने हे वारकरी पंढरपूरपर्यंत चालत जाणार आहे. खरं तर आजच्या तरुणांना लाजवणारी ही गोष्ट आहे. आजचे तरुण आपण म्हटलं तर आमच्यासारखे तरुण जर म्हटलं तिथून तिथपर्यंत किलोमीटर चालायचं म्हटलं तर आम्हाला जो आहे त्रास येतो. पण हे खरंच पांडुरंगाच्या चरणी आता म्हणतो ना, भेटी लागे जीवा लागलीसे असं पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आणि पांडुरंगाला भेटण्याची जी आस आहे ती वाट आता लवकरच संपणार आहे आणि लवकरच आषाढीपर्यंत हे पंढरपूरला पोहोचणार आहेत. आणि अशाच वारीच्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी. रामकृष्ण हरी.